आज मी तुम्हाला झटपट असा मिरचू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ह्या मिरच्या जी घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ धुवून पुसून मी अशा मोठ्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत। त्याची देठ पण घेतलेली आहेत बघा अशी। आता या मिरच्यांना काय करायचं माहितीये का, एकसारखं आपण मस्त अशा पहिला भाजून घेऊया। आता हे काय करते मी, काढून घेते खाली। मिरच्या काढून घेतलेल्या आहेत, गॅस एकदम बारीक केलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला एकदम थोडंसं तेल टाकायचं। त्याच्यामध्ये काय करणार आहे माहितीये का, जिरं थोडंसं कुटून घेतलेलं आहे, थोडंसं एकदम घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये लगेच मिरच्या टाकणार आहे, मिक्स करून घेऊया। त्याच्यामध्ये टाकायचे बघा छोटा अर्धा चमच्याला कमी अशी हळद। आता ह्याला काय करते, एक 2 मिनिटं मी परतून घेते बारीक गॅसवर। त्याच्यामध्ये 1 चमचाभर मी मीठ टाकणार आहे। ह्याला काय करते, मिक्स करून घेते चांगलं। छोटा 1 चमचा बघा तीळ मी सफेद असे भाजून घेतलेले आहेत। त्याला थोडेसे कुटून जरी घेतले तरी पण तुम्ही चालू शकते। त्याच्यामध्ये बघा शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहेत, मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये बघा हे अर्ध लिंबू पकडलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण रस टाकून घेऊया। दुसरं लिंबू बघा हे, म्हणजे 1 लिंबाचा पूर्ण रस आपल्याला टाकायचा आहे। ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। गॅस वाढवायचाच नाही बिलकुल आता आपल्याला। आता ह्याला काय करते, 1 मिनिटभर मी परतून घेते चांगलं। खूप चविष्ट असं झालेलं आहे, एकदा तुम्ही करून बघा।